नेरळ भागात मिनी पाकिस्तान होत आहे असा गंभीर आरोप एका व्हिडिओद्वारे व काही प्रसार माध्यमातून करण्यात आला असून यामुळे स्थानिक पातळीवर सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। या प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी वकील सुमित साबळे आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष यांनी केली आहे। एका व्हिडिओमध्ये नेरळ व कर्जत परिसरात विशेष धार्मिक समुदायासाठी हलाल लाईफस्टाईलवर आधारित सोसायट्यांची निर्मिती होत असल्याचा दावा करत हा भाग मिनी पाकिस्तान होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले। हे वक्तव्य अत्यंत भडकाऊ असून त्यातून समाजात द्वेष आणि फुटीरता पसरवण्याचा उद्देश असल्याचा आरोप केला जात आहे। सर्वप्रथम मी संदेश जी साळुंके साहेब पत्रकार साहेब आपलं मी अभिनंदन करेल आणि आभार मानेल की तुम्ही अशा ज्वलंत विषयावर आमच्यासारख्या माणसांची जे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न उपस्थित करून आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतात, कुठलीही जात धर्म न बघता। आणि मी कालच ही व्हिडिओ पाहिली की बजरंग दलचे काही कार्यकर्ते त्यांनी प्रश्न उपस्थित केला की ममदापूरमध्ये अशी एक हलाल म्हणून काही रेसिडेन्सी तयार होते, त्याच्या संदर्भात त्यांनी काही लेखी अहवाल दिलेला आहे आणि तो राज्याकडे ते पाठवले, कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे। तर मी त्यांचं अभिनंदन करेल की बाबा तुम्ही कायदेशीररित्या तुम्हाला काय जे करता येतं, एखादा माणूस जर नॉर्म्स आणि काय टाकत असेल की पर्टिक्युलर धर्मालाच तिथं जर रूम मिळावेत तर ओके, तुम्ही त्याच्या विरोधात गेलात तर आम्ही पण तुमच्या सोबत आहोत। पण तुम्ही ज्या प्रकारे इतर समाजाच्यासाठी तुमच्या ज्या भाषा आहेत की तिथं मुस्लिम समाज जास्त आला आहे, तिथं लोक पलायन करतात हिंदू, माझ्या दिसण्यात तर असं हिंदू पलायन म्हणून कोणच आम्ही बघतो, आता कित्येक वर्ष आम्ही तर राहत आहोत, असं कोण घाबरून पलायन करते असं नाहीये। आणि गुण्यागोविंदाने दोन्ही समाजाची म्हणजे मुस्लिम असू द्या, बुद्धिस्ट असू द्या, हिंदू असू द्या, सर्व समाजाची लोक गुण्यागोविंदाने राहतात। जर एखादा कुठलं भांडण झालं असेल तर ते व्यक्तिगत भांडण असतं, कुठल्या जाती धर्माचं नसतं। आणि ते हिंदू संघटनेची किंवा स्वतःला बजरंग दलाचं माणूस म्हणणारी जी माणसं काम करतात त्यांचं म्हणणं आहे की तिथं जास्तीत जास्त लोक मुस्लिम राहायला येत आहेत, त्यांना लोकांना आणलं जात आहे, ते मिनी पाकिस्तान। अरे बाबांनो, तुम्हाला जर एवढं कळत नसेल, पाकिस्तान मधून भारतामध्ये यायला तुम्हाला विजा लागणार आहे। तुम्हाला काय ग्रह खातं माहित नाही का तुमचं इथलं जे ग्रह खात्यातली जेवढी माणसं काम करतात, इथलं शासन बीजेपीचं आहे, RSS आणि बीजेपीचं काय सांगड आहे सगळ्यांना माहिती आहे। बजरंग दल त्यांची काय समिती असेल किंवा संघटना असेल, मग तुमच्या शासनामध्ये बाहेरून मुसलमान इथे येत आहेत पाकिस्तानी आणि इथं राहत आहेत असं तुमचं जर म्हणणं असेल तर तुम्ही फेलियर आहे तुमचं। तुम्हाला एवढं कळत नाही, या भारतातल्या संविधानाने, या भारतातल्या मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, हिंदू असू द्या, बुद्धिस्ट असू द्या, कलम 19(1) प्रमाणे प्रत्येक नागरिकाला कुठेही वास्तव्य करण्याचा अधिकार दिलेला आहे। आणि तुम्हाला वाटतं की इथं मिनी पाकिस्तान म्हणजे मुस्लिम लोक राहतात म्हणून त्यांना पाकिस्तानी बोलता का? माझं तर तुम्हाला मी साहेब सांगतो की इथले जे पोलीस प्रशासन आहे ज्यांनी पण हे वक्तव्य काढलेलं आहे की इथं मिनी पाकिस्तान तयार होत आहे, मुस्लिमांना पाकिस्तान बोलण्याचं जे कृत्य त्यांनी केलेलं आहे, 100% त्या माणसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या। एखाद्या मुस्लिम समाजाला जो भारतासाठी लढतात, जे भारतासाठी मरण्यासाठी तयार राहतात, त्या मुस्लिमांवर तुम्ही, त्या भारतीय मुस्लिमांवर असे खोटे नाटे आरोप करून फक्त मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही त्यांना पाकिस्तानी बोलता, हे तुम्ही इथल्या नेरळचं वातावरण चिघळवण्याचं काम करताय आणि हिंदू आणि मुस्लिम भांडणं लावण्याचं काम करताय। म्हणून मी याचा जाहीर निषेध करतो। मी आझाद समाज पार्टीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असतो, पण अशा वक्तव्याचा जर निषेध नाही केला तर इथलं वातावरण, या नेरळमध्ये जिथं माझी मुलं असतात, माझे घरवाले आहेत, माझे कुटुंबाची लोक जर बाजारात उद्या गेले आणि उद्या दंगल भडकली आणि माझे सर्वसामान्य माणसं त्यातला जर कोण मेला, त्याला सर्वस्वी जबाबदार हे जे बजरंग दलचे आता काल त्यांनी स्टेटमेंट दिली ते असणार आहेत। उचलतायत की इथं बिर्याणीचे स्टॉल्स नव्हते। अरे बाबांनो, 2011चं सेन्सेक्स नुसार तुम्ही सांगताय की इथं लोकसंख्या वाढलेली आहे। तुम्ही सेन्सेक्स आता मोजणी केली का? मुस्लिम किती आलेत, हिंदू किती आहेत? मी साहेब माझा अनुभव सांगतो की ज्या सोसायटीमध्ये आम्ही आमचा फ्लॅट विचारण्यासाठी गेलो होतो, त्या सोसायटीमध्ये त्यांनी आम्हाला तोंडावर सांगितलं इथं मुस्लिम लोक नको आहेत, इथं तुम्हाला जर गिराईक बघायचं असेल तर तुम्ही दुसरा कोणतरी हिंदू बघा किंवा मग ती बुद्धिस्ट लोक पण नको, जय भीम वाली नको। तर त्यांना हे माहित नव्हतं की मी बुद्धिस्ट आहे।
पण मी त्याला ओरडलो नाही किंवा मी त्याला काही बोललो नाही. त्याची मानसिकता खराब होती की ज्यांनी पण हे फ्लॅट, आता तुम्ही मुलुंडमध्ये सर्रास बघत असाल, मुलुंडमध्ये तर मुस्लिम लोकांना प्रवेशच नाहीये, त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांना फ्लॅटच देत नाही. आणि त्या मुलुंडमध्ये असू द्या किंवा या ममदापूरमध्ये असू द्या किंवा इतर ठिकाणी जे पण हे नियम लावतील की या धर्माचा माणूस चालणार नाही, हा जातीचा माणूस चालणार नाही, त्याचा आम्ही निषेधच करू. माझं मुळात सांगणं आहे सगळ्यांना, या गोष्टीपेक्षा तुम्ही जातीयता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही ही जात पहिले मोडा. तुम्ही स्वतःला हिंदू म्हणता, तुम्ही स्वतःला मुस्लिम म्हणता, अरे पण तुमच्यामध्ये जाती आहेत. तुम्ही महार, मांग, ढोर, चांबार, अजून कुणबी, याच्यामध्ये मराठा असू द्या, कुठल्याही जातीचा असू द्या, त्यांना जातीवरून बोललं जातं, जातीवरून हिणवलं जातं. त्याच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्ही जातीयता तोडण्यासाठी काम केलं पाहिजे. तुम्ही काय म्हणता, आम्ही हिंदू, पण तुम्ही जातीयता मानणार. अरे ही कुठली बात? तुमच्या आपसामध्ये लग्न नाही होत, जातींमध्ये लग्न नाही होत, हा किती मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. मुळात लग्नासाठी नाही तर इथल्या माणसाला माणूस म्हणून बघितलं पाहिजे, हेच भारतीय संविधान सांगतं. आणि तुम्हाला मुळात सांगू का, महत्वाचं म्हणजे या नेरळमध्ये हे दूषित वातावरण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न अशा संघटना करतात, जे अशा प्रकारचं. आता मध्यंतरी मी तो चॅनल कुठला काढलेला आहे, ते शिक्षक आहेत, माझे मित्रच आहेत तसं बघायला गेलं तर. माझं आणि त्यांचं चांगलं बोलणं होतं. आणि त्यांनी काय प्रश्न उपस्थित केला, या नेरळमध्ये इथून आम्हाला दामत पॉइंट आहे, तिकडून आम्हाला तो बुरहानी पॉइंट आहे, इकडून रॅपिड पॉइंट आहे, आम्हाला चारी बाजूने घेरलेलं आहे. अरे कोणी घेरलंय? आजपर्यंत एवढ्या वर्षानुवर्ष तिथं दामतचा आणि भडवळचा सरपंच हा मुस्लिम राहिलेला आहे. शाकिब पाल्टे म्हणून ममदापूरचा सरपंच राहिलेला आहे का? तिथले हिंदू आगरी लोक, त्यांना काय त्रास झाला त्या गोष्टीचा? जर तुमची बहुसंख्याक जर पक्षाची जर मेजॉरिटी असेल तर तो त्या समाजाचा होईलच. या नेरळमध्ये मुस्लिम म्हणून एक सदस्य निवडून नाही आलेला, पण या नेरळचा सरपंच पण मुस्लिम राहिलेला आहे, आयुब तांबोळी म्हणून. मग ते राहिलेत तर तुम्हाला काय त्यांनी काय बंदिस्त केलं, तुमच्यावर राज्य प्रस्थापित केलं असं नाहीये. तुम्ही जाती धर्माच्या नावावर जर द्वेष निर्माण करणार असाल तर 100% आम्ही तुमच्या विरोधात आहोत. आणि मी तुम्हाला एक सांगतो, हे 5 वर्षाचा कालावधी देऊन सांगतात नेरळमध्ये वातावरण चित्र वेगळं दिसत असेल. अहो या साध्या सम्राटनगरमध्ये एखादा कोणता आमचा समाजाचा, हिंदू समाजाचा मराठी माणूस कोण राहत असेल, कुठला रूम घेतो का? त्यांना विचारा, एखादा फ्लॅट घेतो का? का घेत नाही? मग जर आमचे घरं किंवा आमचे फ्लॅट बनवलेले जर कोण घेत नसेल, मग आम्हाला विकायला लागणार. आम्ही काय मुस्लिम धर्म बघून, मराठा धर्म, हिंदू धर्म, बौद्ध धर्म बघून, असे धर्म बघून आम्ही आमचे फ्लॅट किंवा आमची घरं विकत नाहीत. त्याप्रमाणे त्या ममदापूरमध्ये तुम्हाला कोणी अडवलंय की तुम्ही इथं बिल्डिंग बनवू नये? जर तो तसा असं जातीवरून आणि धर्मावरून अडवत असेल, आम्ही त्याच्या विरोधात आहोत. पण तुम्ही तिथं मिनी पाकिस्तान, काय इस्लामिक राष्ट्र बनवणार आहेत, ह्या भंपक आणि लोकांना भडकावण्याच्या ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. अन्यथा आम्ही पण डायरेक्टली आता समोरासमोर येऊन काय चर्चा करायची आणि संविधानिक पद्धतीने तुमच्यावर काय कायद्याने गुन्हा दाखल करायचा आहे. आणि मी माझं या नेरळ पोलीस स्टेशनचे जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांना माझं सांगणं आहे आणि SP साहेबांना पण सांगणं आहे, अशा भडकवण्याच्या ज्या गोष्टी करणारी माणसं आहेत ती तुम्ही तपासा, त्यांचे स्टेटमेंट तपासा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. अन्यथा उद्या दंगल व्हायला वेळ लागणार नाही. धन्यवाद. जय भीम, जय भारत. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.